आहोत आणि आता आम्ही उज्जैन महाकालमध्ये आहोत. सो आता तिकडे जाणार आहोत आपण. सो आणि इकडे बघा ह्या अजून रेडी होत आहेत. या लवकर, मी आहे खाली. उरणला ना माझी फ्रेंड आहे. सो गाईज आता सगळे आम्ही निघलेलो आहोत जाण्यासाठी. आता आम्ही इथून काय किती मिनटावर आहे आय डोंट नो. सो दादा मला बोलाय. सो आम्ही वॉकिंगनीच चाललो आहे. असेल मे बी इथे 1-2 मिनिटांनी. सो बघूया. तिथपासून ह्यांचं असं मस्त मार्केट चालू झालं आहे. काही ना काही वस्तू रस्त्यात आहेत. तर तो मार्केट मी नंतर एक्सप्लोअर करेल. पहिले जे मेन गोष्ट आम्ही करायला चाललो आहे ते करणार आहोत. एकदम भारी भारी स्ट्रीट फूड आहेत. आम्ही तर काल बघत होतो तिकडे ओमकारेश्वरला होतो तेव्हा स्ट्रीट फूड. पण आता इकडे जास्त मस्त मस्त छान छान काय 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 दिसतोय. सगळं एक्सप्लोअर करू आपण पहिले मंदिरात. तर गाईज जशी जशी आम्ही पुढे जात चाललो तशी तशी खूप गर्दी दिसतीये यार. किती हॉन आहे यार. हा लड्डू भोग प्रसाद काउंटर. तर आता सगळ्यात पहिले आम्ही इकडे आलोय. श्री शक्तीपीठ जय मा हरिसिद्धी. तर मी आता आली आहे उज्जैनमधील प्रसिद्ध हरिमाता मंदिरात. तर सगळ्यात पहिले मंदिरात एंटर केल्या एक सुंदर अशी पॉझिटिव्ह वाईब मिळाली आणि त्यानंतर आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाचं रूप पण खूप तेजस्वी वाटत होतं. आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही हरिसिद्धी माता मंदिरात गेलो. तर महाकालच्या नगरीत वसलेले हे मंदिर भाविकांसाठी खूप श्रद्धेचे आणि पवित्र स्थान मानले जाते. उज्जैनला आल्यानंतर महाकालेश्वर दर्शनासोबतच हरिसिद्धी मातेचे दर्शन घेण्यासाठीही हजारो भक्त आवर्जून येतात. आणि पौराणिक कथेनुसार देवी सतीच्या शरीराचा एक भाग येथे पडला होता. त्यामुळे या स्थानाला विशेष आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं. या गुहेमध्ये देवी आहे गाईस. खूप चमत्कारिक वाटते लिटरली. आणि मंदिरातील सर्वात खास आकर्षण म्हणजे हे भव्य दीपस्तंभ. इथे हजारो दिवे प्रज्वलित केले जातात तेव्हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर आणि दिव्य दिसतो. पेटवणार पूर्ण इथले वरपर्यंत. कसलं भारी दिसेल जेव्हा पूर्ण पेटेल तेव्हा. गाईज ते ऑलरेडी तापलेलं आहे तेलाने आणि त्याच्यावर ते चढतात. कसलं डेंजर यार. सो तर गाईज अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत उज्जैनमध्ये. शिप्रा गंगा महाआरती कुछ ही देर में प्रारंभ होने जा रही है. सो तर गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत उज्जैनमध्ये. आणि उज्जैन हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक मानले जाते. जे शिप्रा नदीच्या काठी वसलेले हे शहर आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग यामुळे प्रसिद्ध आहे. आणि अत्यंत जागृत आणि पूजनीय ज्योतिर्लिंग मानलं जातं. दररोज हजारो भक्त महाकालेश्वरच्या दर्शनासाठी येतात. विशेष इथली भस्म आरती संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात उज्जैनला अवंती म्हणून ओळखलं जायचं. हे शहर राजा विक्रमादित्य, कालिदास आणि भारतीय खगोलशास्त्रीयांशी जोडलेलं आहे. उज्जैनला दर 12 वर्षांनी भव्य शिमस्त कुंभमेळा भरतो. ह्या शहरात पाऊल टाकताच एक वेगळीच भक्तिमय ऊर्जा अनुभवायला मिळाली आहे. मंदिराच्या घंटा, हर हर महादेवांचा जयघोष आणि श्रद्धाने भरलेलं वातावरण मनाला शांतता देतं. त्यामुळे उज्जैन हे एक पर्यटन स्थळ नसून हे शिवभक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव आहे. आणि आपल्या आजच्या या प्रवासात आपण महाकालेश्वरच्या नगरीचं काही खास ठिकाण पाहणार आहोत. इथलं वातावरण, इथलं अनुभव आणि या पवित्र शहराचा इतिहास आणि महिमा जाणून घेणार आहोत. चला तर मग महादेवाच्या कृपेने उज्जैनच्या दर्शनासाठी आणि शिप्रा आरतीसाठी सुरुवात करूया. थांबलोय, आरती व्हायला अजून टाइम आहे. खूप सुंदर वाटतंय. हे बघ तिकडं ते कसं आंघोळ करतात. दिसत नाही कॅमेरा सवू नाही तिकडं. चाय पितोय तसं टाइम आहे तोपर्यंत. तर गाईज आता आम्ही आरती करण्यासाठी आलेलो आहोत. थोड्याच वेळात आरती स्टार्ट होईल. तर आता मला इथे सेटिंग करायला दिलं आहे. आणि इथे असा घाट आहे आणि हे वगैरे सगळं प्रिपरेशन ऑलरेडी करून ठेवलं आहे आरतीचं. बापरे, मला वाटलं पण नव्हतं लिटरली एवढी गर्दी हळूहळू इथे व्हायला लागली की बसायला सुद्धा जागा तर राहिलेली नाही आहे.
आता जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा आरती चालू होईल थोड्याच वेळात. ते बघा सन इथे. गाईज आता चालू झाले. गाईज इथे बघा त्याच्यावरून पण भांडणं चालू आहेत. गायत्री जी का कहना था कि मेरे पास वो कुछ भी नहीं है, ब्रह्मा जी की पत्नी होने के नाते जो मुझे उपलब्ध है वो देने का मैं प्रयास कर रही हूँ. दीदी की बात काटने की क्षमता आगे बढ़े. आपको सभी को गाईज फोन हरवला. एक नाही दोन नाही तिसरी कॅप्शन. एक नाही दोन नाही तिसरी कॅप्शन. भेटला बोल. खूप गर्दी आहे लिटरली मार्केटमध्ये. पूर्ण मार्केट अख्खा भरला आहे. थोडीशी पण जागा नाही. गाईज आमच्या इथले अर्धे लोक हरवले. अख्खा ग्रुपने भेटत अर्धी भेटत. आले का सगळे? आले का काय? चला बाबा म्हणते आता कुठे जायचं आता? कुठल्या दर्शनाला? ओ भाई अब तो हमें लाइन मिल गई, भीड़ मिल गई. तुम्हारे पीछे 10 लोग आएंगे.